चला शिरवडे टीम या पटकन चला. कराड क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार आपणास इथे उपस्थित राहावं लागेल. लवस्टर बघा अगदी आणि जबरदस्त कमबॅक पवन आहे. ओके चला जास्त वेळ घेणार नाही आहोत. आपण मामींचा सन्मान करणार आहोत. हे केला या ठिकाणी मी विनंती करेन स्वप्नील मोरे दादा आपल्या शुभ हस्ते मामी आणि सन्मान्य मच्छिंद्र शिंगण साहेबांचा देखील सन्मान करायचा आहे. मामींच्या बद्दल बोललो तर माजी नगरसेविका आणि आपल्या विभागातील जिल्हा संपर्क प्रमुख महिला आघाडी नवी मुंबई यांच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार काम मामींचं गेले कित्येक वर्ष चालू आहे कोपरकर्ण विभागामध्ये. आणि या ठिकाणी मामींचा शुभ सन्मान ज्यांच्या माध्यमातून स्वप्नीलदादा घडला तर घडला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याच्या हस्ते या ठिकाणी मामींचा मायेची उपदार शाल प्रेमाचं आपुलकीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्याचा देखील सन्मान करण्यात येतो. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 25,000 रुपयांचं पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया मामींसाठी. त्याचप्रमाणे सन्माननीय मच्छिंद्र शिंगण साहेब हे या ठिकाणावरती उपस्थित राहिले. आधारस्तंभ आहेत या संपूर्ण शिंगणवाडी संघाचे ज्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून या संघासोबत जोडलेले आहे. मला अजूनही आठवते आणि निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांची आधार त्यांचं साथ नेहमीच या संघाला राहील यात कोणतीही शंका नाही. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात मच्छिंद्र शिंगण साहेब यांच्यासाठी. मी शिरोडे संघाला विनंती करायचं या समोर या आता तुम्ही पण आता पार्ट झाला आहात तो आपल्या कराड क्रिकेट असोसिएशन फॅमिलीचा. सन्माननीय रमेश बुलगुडे साहेब यांचा देखील या ठिकाणी आपण आवर्जून सन्मान करत आहोत. स्वप्नील मोरे यांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शाल प्रेमाचं आपुलकीचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. कराड तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी आयोजित कैलासवासी संजय शिंगण व कैलासवासी अरुण शिंगण यांच्या स्मरणार्थ आमचे लाडके बंधू मित्र SM ब्रदर चषक ही स्पर्धा आज पार पडली. अगदी कमी वेळामध्ये शिंगणवाडी सारखं गाव खरं तर स्पॉन्सर मिळणं आजच्या डेटला कठीण असताना देखील दादा स्वप्नील दादा आणि संपूर्ण जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी मामींची लाभलेली महत्वपूर्ण साथ आणि संपूर्ण पुरस्कर्त्यांचं पुन्हा एकदा मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि स्पर्धा आवडली असेल तर एकदा जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. चांगलं आयोजन चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. जिकडे प्रथम पारितोषिक 25,000 रुपये मी जसा उल्लेख केला श्रीमती दमयंती बबन शेठ आचरे मामी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलं गेलं. द्वितीय पारितोषिक रुपये 15,000 सन्माननीय शैलेशानंद शिंगण साहेब व सन्माननीय वैभव तानाजी शिंगण साहेब यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक सन्माननीय श्री दत्तात्रय वगैरे साहेब संत बाळूमामा फिश कंपनी त्याचप्रमाणे प्रेमनाथ जाधव साहेब फौजी डाबा घनसोल यांच्या माध्यमातून चतुर्थ पारितोषिक सौजन्य कुमार पाटील साहेब पाटील डाबा कोपरखर्णे यांच्या माध्यमातून या सर्व पुरस्कर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. बाकी सर्व चषक सौजन्य सन्माननीय कैलासवासी लक्ष्मण जाधव यांच्या स्मरणार्थ बिनाथ लक्ष्मण जाधव त्याचप्रमाणे युट्यूब सौजन्य मान्य आनंद शांताराम शिंगण मालिकावीर सौजन्य अभिजित पाटील दादा उत्कृष्ट फलंदाज निलेश पाटील दादा उत्कृष्ट गोलंदाज तेजस शेवाळे सामनावीर सौजन्य रविराज लक्ष्मण जाधव उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यश ऑप्टिकल्स मैदान सौजन्य कैलासवासी संदीप गायकवाड व कैलासवासी अरुण शिंगण यांच्या स्मरणार्थ दीपक गायकवाड व अमोल गायकवाड यांच्या माध्यमातून मंडप सौजन्य सद्गुरू बाबा महाराज वारियर सवादेव व पंकज हनुमंत शिंगण यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य माननीय ओमकार चव्हाण विघ्नहर्ता टूर्स अँड ट्रॅव्हल्स समालोचक सौजन्य प्रकाश शिंगण व योगेश शिंगण यांच्या माध्यमातून नाश्ता सौजन्य मान्य संदीप टोळे मातोश्री हॉटेल यांच्या माध्यमातून पंच सौजन्य JCC क्रिकेट क्लब शिरोडे चेंडू सौजन्य अमितराज चव्हाण अध्यक्ष कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन स्टंप सौजन्य मान्य राजेंद्र शिंगण साहेब त्याचप्रमाणे विशेष सहकार्य मच्छिंद्र शिंगण साहेब राजू कंग साहेब आरोग्य स्पोर्ट्स कोपरखैरणे दोस्ती ग्रुप कोपरखैरणे आणि संपूर्ण कराड क्रिकेट असोसिएशन. एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण पुरस्कर्त्यांसाठी. अगदी त्यांनी कमी कालावधीमध्ये जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी संघाला मदत केली आणि ही स्पर्धा पार पाडण्यासाठी निश्चितच एक मोलाचं योगदान राहिलं. आपण जाऊ पुढचा
कुणाल शेठ तुमचा सत्कार? कुणाल? आता सगळी फॅमिली आपली, त्यामुळे काय सत्कार घ्यायची गरज नाही. जास्त वेळ न घेता आपण जाऊयात बक्षीस वितरण समारंभाकडे, जिकडे बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट जे पुरस्कृत केलं गेलेलं आहे. यश ऑप्टिकल्स यांच्या माध्यमातून एक आकर्षक गॉगल आहे. एनी गेसेस? बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. बऱ्याचशा कॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. कोण आहे? कोण आहे? कृष्णराज, धीरज कृष्णराज आहे. बऱ्याचशा कॅच आपल्याला इकडे पाहायला मिळाला, परंतु ग्राउंड फिल्डिंग आणि कॅचेसचा विचार करता बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट जातोय. संघ आहे JCC स्पोर्ट शिरोडे आणि खेळाडू आहेत हेमंत कांबळे साहेब. वय वर्ष 50, परंतु गोलंदाजी तेवढी चांगली, क्षेत्ररक्षण देखील तेवढंच दर्जेदार. दादांना या ठिकाणी एक आकर्षक गॉगल यश ऑप्टिकल्स यांच्या माध्यमातून दिला जातोय. एकदा लिजंड खेळाडूसाठी टाळ्या वाजवत. कराड तालुक्यातील नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. घाटकोपरमध्ये असतात आणि ओपनच्या संघांमधून देखील बराच क्रिकेट खेळलेले आहेत, बरेच वर्ष खेळलेले आहेत आपल्या JCC शिरोडे संघाच्या माध्यमातून. त्यांचा देखील आपल्याला परिचय झाला. आणि एक चांगले गोलंदाज, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून निश्चितच दादा इथून पुढे काम करतील. वेल प्लेड दादा, कीप इट अप. जाऊयात बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, जिकडं जबरदस्त रेस आपल्याला पाहायला मिळाली, परंतु गेल्या वर्षीच्या नियमांमध्ये आपण थोडासा बदल केला आणि हा बदल देखील सांगणं गरजेचं आहे. गेल्या वर्षीपर्यंत आपण एकाच खेळाडूला हवं तर 3-3, 4-4 बक्षीस म्हणजे देत होतो. जर तो क्वालिफाय असेल, जास्त विकेट्स असतील तर त्या खेळाडूला आपण बक्षीस देत होतो, परंतु या वर्षीपासून बक्षीस डबल होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. परंतु एका टीममध्ये ती बक्षीस जाऊ शकतात, त्यामुळे इकडे थोडंसं रस्सीखेच आहे. गोलंदाजीसाठी सिद्धार्थनं अप्रतिम गोलंदाजी केली. सुजितची जबरदस्त गोलंदाजी आज पाहायला मिळाली. सुचितनं लाजवाब गोलंदाजी केली शिंगणवाडी संघासाठी. परंतु या संपूर्ण स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, एनी गेसेस? बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट एक ब्रँडेड शूज आपल्याला पाहायला मिळतो, जो पुरस्कृत केला गेलेला आहे तेजस सेवा यांच्या माध्यमातून. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी करून आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत घेऊन गेले. सुजितला देखील थांबवण्याचा प्रयत्न झाला, परंतु एक चांगला गोलंदाज म्हणून उदयास येत असलेला सुचित ठरतो या संपूर्ण स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. अप्रतिम आणि अप्रतिम गोलंदाजी. सन्माननीय मच्छिंद्र शिंगण साहेब यांच्या शुभ हस्ते हा आकर्षक शूज आहे या ठिकाणी देण्यात येतोय. एकदा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे मित्रांनो आपल्या सुचित शिंगणसाठी. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. एक आकर्षक बॅट आहे, सन्माननीय निलेश दादा पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली GC ब्रँडची एक आकर्षक ब्रँडेड बॅट. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. खरं तर आज ग्राउंडचा विचार करता रन्स थोडंसं मुश्किलच होतं, कठीण होतं रन करणं, परंतु सुजितनं त्या देखील परिस्थितीमध्ये कमालीची फलंदाजी केली. परंतु त्या खालोखाल जर आपण पाहायला गेलं तर असा एक फलंदाज ज्यानं अप्रतिम फलंदाजी करून लांबचे 2-3 षटकार खेचले, आपल्या संघाला खूप महत्त्वपूर्ण कामगिरी करून अंतिम फेरीपर्यंत घेऊन गेला. आणि पुन्हा एकदा या संपूर्ण स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय. पुन्हा एकदा जय हनुमान स्पोर्ट शिंगणवाडी संघाचा हुकमी एक्का शुभम शिंगण. जबरदस्त कामगिरी. सन्माननीय निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते आकर्षक ब्रँडेड GC ब्रँडची बॅट आणि ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळते. शुभमला दर्जेदार कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये शुभमची राहिलेली आहे. वेल प्लेड शुभम. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण शुभमसाठी. जाऊयात सांघिक पारितोषिकाकडे, जिकडे चतुर्थ पारितोषिक आहे 5,000 आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे पारितोषिक पुरस्कृत केले गेले आमचे मित्र कुमार पाटील साहेब, पाटील ढाबा, कोपरखैरणे, घनसोली प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून चतुर्थ पारितोषिक ₹5,000. खरं तर हा संघाचा एंट्री होईल की नाही अशी चर्चा होती. शिरोडे संघाला पण थोडीशी माहिती देणं गरजेचं आहे, बाकीच्या संघांना पण थोडंसं माहिती मिळणं गरजेचं आहे. ज्या संघानं गेली 2-3 वर्ष असोसिएशन सुरू झाल्यापासून ज्या संघाचा एक हाती दबदबा होता, परंतु यावर्षी थोडंसं टीम मॅटर्स आणि बाकीच्या इंटरनल गोष्टींमुळे थोडंसं टीम विस्कटली. परंतु 2-3 वर्षाचा दबदबा असताना अशा प्रकारच्या घटना होऊन देखील टीमने हार मानली नाही. 2-3 प्लेयर मेन प्लेयर सोडून गेले टीमला, परंतु त्या टीमने हार न मानता एंट्री केली. यावर्षी पहिल्यांदा एंट्री केली. खरं तर गोटेवाडी संघाचं नाव घेतलं तर
इथून पुढचा मागचा जर इतिहास चेक केला तर गोटेवाडी संघ हा टॉप 3 मध्ये राहिलेला नेहमीचा संघ आहे, परंतु यावर्षी स्ट्रगल करत असताना आज एंट्री केली आणि अगदी नाकावर टिचून कामगिरी करत अंतिम 3-4 मध्ये येऊन पोहोचले. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात गोटेवाडी संघासाठी. आणि त्यांनी हे 4थं पारितोषिक आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये जिंकलेलं आहे. पवन इकडे आहे, मी विनंती करेन पवन यायचं आहे मंचावरती, आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात गोटेवाडीसाठी. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हार न मानता लढत राहा. येणारा काळ येणारी वेळ निश्चित तुमची असेल यात कोणतीही शंका नाही. ₹5000 व आकर्षक चषक बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी. सुरुवात आहे तुमची. इथून पुढे देखील निश्चितच आदेश, अक्षय, संतोषच्या माध्यमातून चांगली कामगिरी होऊन अंतिम 4 मध्ये राहण्याचा निश्चित प्रयत्न असेल. जाऊया तृतीय पारितोषिक ₹10,000 व आकर्षक चषक सौजन्य श्री आमचे मार्गदर्शक श्री दत्तात्रय वगैरे साहेब, संत बाळूमामा फिश कंपनीचे सर्व त्याचप्रमाणे मान्य प्रेमनाथ जाधव साहेब, फौजी डाबा घनसोली यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेलेलं आणि या तृतीय पारितोषिकाचा विजेता ठरतोय. पहिल्या 2-3 मॅचेसचा आजचा खडतर प्रवास होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पहिल्या दिवसापासून खडतर प्रवासच आहे शिरवडे संघाचा. मी मागच्या वेळी पण उल्लेख केला होता. शिरवडे संघ तसं बघायला गेलं तर गावाला ज्या ज्या ठिकाणी मॅचेस खेळतो तिकडे एक टॉपचा संघ कराड तालुक्यातील एक गाव एक समून ओळखला जातो, परंतु 350 किलोमीटरचा प्रवास आणि त्यानंतर इथं येऊन परफॉर्म करणं, नवीन खेळाडूंसोबत थोडासा जम बसवणं थोडंसं अवघड आहे अजून, परंतु हार मानलेली नाही आहे त्यांनी. मागच्या टुर्नामेंटमध्ये ग्रुप क्वालिफाय करताना मुश्किल झालं होतं. आज हेमंतदादांच्या अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर, सिद्ध्याच्या अप्रतिम ऑलराऊंडर खेळाच्या बळावर, अक्षयचे मोकेच्या क्षणी आलेले 2 षटकार, वैभवची अप्रतिम गोलंदाजी, यशची आणि सर्वांचे अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण या बळावर दुसऱ्याच टुर्नामेंटमध्ये हे यश कमी नाही, कारण भल्या टीम्स आहेत अजून ज्यांना अंतिम 4 मध्ये देखील पोहोचलेले नाहीत, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही तुमचा देखील दबदबा या ठिकाणी सिद्ध कराल यात कोणतीही शंका नाही. आणि दुसऱ्याच टुर्नामेंटमध्ये आम्ही सज्ज आहोत आव्हान पेलण्यासाठी हे दाखवताना जेसीसी स्पोर्ट्स शिरोडे संघ ठरतोय क्रमांक 3चा विजेता. या सगळ्यांनी मंचावरती सेमीफायनल अगदी वन साइड, कारण इकडे लव स्टार सन्माननीय राजेंद्र शिंगण साहेब यांचे शुभ हस्ते, मच्छिंद्र शिंगण साहेब यांचे शुभ हस्ते शिंगणवाडी संघाला आकर्षक ट्रॉफी व 10,000 पारितोषिक देण्यात येते. पहिल्यांदा यावर्षी हा संघ आपल्या असोसिएशन मध्ये सहभागी होतोय. गावावरून येऊन आपला कामाचा वेळ काढून या ठिकाणी आलेत आणि जबरदस्त परफॉर्मन्स केला. मी स्पेशली उल्लेख करेन हेमंत दादा, स्लॉग ओव्हरचं षटक हाताळताना एक्सपर्ट गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून झाली. सिद्धार्थ अजून मला माझ्या माहितीप्रमाणे सिद्धार्थ अजून लईमध्ये आलेला नाहीये, वैभवची फलंदाजी होत नाहीये आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हे जर चालले सिद्धार्थकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. आणि 2 मिनिटं जरा कॅप्टन तुमचं जरा मनोगत घेऊया. आपलं खरं तर पद्धत आहे पण जरा गडबडीमुळे आपण घेत नाही. 2 मिनिटं फक्त, नवीन टीम आहे. काय वाटतंय? पहिला प्रश्न, कराड क्रिकेट असोसिएशन आम्ही गेली 5 वर्ष एक फॅमिली म्हणून इकडे खेळत आहोत. तुम्हाला संधी दिली, दीपकचा फॉलोअप खूप वर्षापासून होता, प्रयत्न खूप केले, दीपकने देखील संधी दिली आणि असोसिएशनमध्ये खेळताना तुमच्या काय भावना आहेत? मी प्रथम आहे ना आपले कराड असोसिएशनचे धन्यवाद मानतो, ज्यांनी ज्या ठिकाणी आपलं जेसीसी क्लबला शिरोडे गावाला एंट्री दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून दीपक आणि मी खूप प्रयत्न करत होतो. आता बघायला झालं तर सिनियर मीच आहे, पण मी त्याला फॉलोअप करत होतो सारखाच. दीपक आपलं जर गावाचं नाव करायचं असेल तर गावामध्ये जर पोरांना तयार कर. आताची युगातली मुलं आहेत ना फक्त मोबाईलवरती जास्त हे झालेत, त्यांना त्यातनं बाहेर काढ आणि नवीन आता सध्या यूट्यूब लाईव्हवरती असल्यामुळे ना सगळ्यांना माहीत पडतं गावात कोणते खेळाडू बाहेर निघत आहेत. तर तू असेच प्रयत्न कर आणि तू काहीतरी करून आपल्या पोरांना गावाच्या बाहेर एकदा काढून दे, म्हणजे आपलं आपण परफॉर्मन्स दाखवू शकतो. मी त्यांना बोललो मी तुम्हाला मार्गदर्शन करेल, तुम्ही या मुंबईमध्ये या, कधी पण या, मला फोन करा, मी उभे असेल तुमच्या पाठीशी असेल. तरी परत एकदा मी धन्यवाद मानतो की यांनी आम्हाला असोसिएशनमध्ये रजिस्टर केल्याबद्दल. मनापासून त्यांचे खूप खूप आभार आहे. कॉम्पिटिशन कसं आहे? 2 मिनिटं, तुम्ही एवढं क्रिकेट खेळा गेले कित्येक वर्ष, आपली ही जर विचार केला, आता माझं गावची लोकसंख्या जवळ 700-800, शेवावाडी गावची लोकसंख्या ऑलमोस्ट तेवढीच असेल, 1000च्या आसपास असेल, म्हणजे एकदम छोटी गाव. तुम्ही ती गावं पण बघितलेली नाहीत. आम्ही एकदम टोकावरती आहोत लास्टला. दीपकलाच फक्त माहीत असेल आणि सिद्धार्थला वगैरे माहीत असेल. एकदम छोटीशी गाव आहेत, परंतु कॉम्पिटेटिव्ह क्रिकेटमध्ये आमच्या वरच्या भागाने चांगला दबदबा केलेला आहे. काय वाटतं तुम्हाला, कॉम्पिटिशन कसं आहे? मला तर माहीत नाही, मी आता कालपासूनच बघतोय, मागच्या संडेपासून. खरंच आपल्या कराड तालुक्यामध्ये
खूप असे होणार खेळाडू आहेत की त्याने एक संघ जरी केला ना असा तर आपण मॅथलेस जे जुने खेळाडू होते, आता तुम्ही बोलता ना आय एस पी एलला जे खेळाडू आहेत त्यांच्यासंग मी खेळलेलो आहे, जे वरिष्ठ निवड समितीचे त्यांच्यावर सगळ्यांबरोबर खेळलेलो आहे. तर मला वाटतं त्याच्यातलं आपल्यातलं कराडचे बहुतेक खेळाडू आहेत ना आय एस पी एल घेऊ शकतात. थँक्यू. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद तुमच्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल. जाऊया द्वितीय पारितोषिक 15,000 व आकर्षक चषक जे पुरस्कृत केले गेले आहे सन्माननीय शैलेश आनंद शिंगण साहेब व सन्माननीय वैभव तानाजी शिंगण साहेब यांच्या माध्यमातून रुपये 15,000 व आकर्षक चषक. ज्या संघाला खरं तर डार्क हॉर्स नेहमी म्हटलं जातं. मुलं बघा अगदी छोटी आहेत परंतु सुचित जसा जोडला गेला टीमसोबत एक वेगळा कॉन्फिडन्स आलेला आहे. शुभमकडे जबरदस्त क्षमता आहे, वापरत नाही तो भाग वेगळा परंतु आहे. आबीकडे जबरदस्त टॅलेंटेड आहे परंतु मुलांनी हार मानलेली नाही. यांच्या गावामध्ये पण थोडासा प्रॉब्लेम आहे. एक टीम तिकडच्या असोसिएशनला खेळते, एक टीम आपल्या इकडे खेळते परंतु हार न मानता गेल्या वर्षी देखील चांगल्या संघांना टक्कर दिली आणि आज दाखवून दिलं आम्ही इथून पुढे कोणतेही आव्हान पार करण्यासाठी सज्ज आहोत. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. जय हनुमान स्पोर्ट्स शिंगणवाडी. वेल प्लेड टीम. सुचित, शुभम, आबीची जबरदस्त साथ आणि यंगस्टर्स या मंचावरती आपलं देखील खूप खूप स्वागत असेल. द्वितीय पारितोषिक रुपये 15,000 व आकर्षक चषक दीपक थोरात साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी द्वितीय पारितोषिक देण्यात येते. पुढे या. एकदा टाळा वाजवूया मित्रांनो. शिंगणवाडी येऊ द्या, नवीन टीम वरती येऊ द्या. हे कॉम्पिटेटिव्ह 3, 4, 5, 6 टीम आहेत, त्यांना मोडून त्यांना हरवून तुम्ही वरती या. निश्चित आनंद आहे आणि दाखवून द्या आम्ही देखील कमी नाही आहोत. शुभम काय जबरदस्त फटके मारले. जिकडे षटकार मारायला भीती वाटत तिकडे शुभमने अप्रतिम फलंदाजी केली आणि स्वप्नील दादाची साथ असल्यावर यस शिंगणा आनंद आहे. जबरदस्त कामगिरी केली. सुचित जबरदस्त परफॉर्मन्स, एक चांगला गुणी खेळाडू. दादा बोलणार आहोत आम्ही 2 मिनिटं. संघाला तुमच्या साथीची गरज आहे आणि इथून पुढे भविष्य तुमची साथ मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो. साथ तर हमेशा राहणारच. आम्ही दोन्ही आमच्या शिंगणवाडीच्या दोन्ही ठिकाणी टीम खेळतात. याचा उद्देश एकच आहे, आमच्यात काय हेवेदावे नाहीत. हा प्रश्न मी सकाळपासून यूट्यूबवरती ऐकतोय. शिंगणवाडी एकच गाव आहे आणि आमच्या गावामध्ये 2 टीम दोन्ही ठिकाणी चांगल्या पद्धतीने खेळतात. आम्हाला दोन्ही ठिकाणी नाव करायचं. त्यामुळे असं काही समजू नका ही टीम ती टीम एकच टीम आहे. त्यांचे एवढे काय असतील ते इंटरनल ते मिटवतात, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आम्ही क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आम्ही सगळे एकच आहोत. रोहित सर आणि इथून पुढे तुम्हाला दिसेल की शिंगणवाडी प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढे अग्रेसरच दिसेल. थँक्यू. धन्यवाद. तुमच्यासारख्या साहेबांची साथ मिळाल्यावर निश्चितच मुलं देखील परफॉर्मन्स करतील यात कोणतीही शंका नाही. आणि दोन्ही टीम असल्या तर एकत्र खेळल्या तर आम्हाला देखील आनंद होईल. त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला तर खूप बरं होईल. चला जाऊयात. मॅन ऑफ द सिरीज अर्थात मालिकावीर एलिगेसेस जो पुरस्कृत केला गेलेला आहे ब्रँडेड होम थिएटर सन्माननीय अभिजित पाटील साहेब यांच्या माध्यमातून होम थिएटर आणि आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते जो पुरस्कृत केला गेला. एलिगेसेस सुजित शेवाळे. अजून काय वाटतंय आज जेवढा पण मॅचेस झाला जसा पण परफॉर्मन्स झाला खरं तर गौरव आहे. नो डाऊट अगदी एक हाती कॉम्पिटिशनच ठेवलं नाही. खरं तर सुजितनं जबरदस्त कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅट आणि बॉलच्या माध्यमातून केली गेली आणि कराडचा डॉन सुजित शेवाळे ठरतोय संपूर्ण स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अर्थात मालिकावीर. मी मामींना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आकर्षक होम थिएटर सुजितला देण्यात यावा. जबरदस्त कामगिरी सकाळच्या 17 पासून अगदी बॅटिंग आणि बॉलिंग. कधी लास्ट संडे चुकल्यामुळे थोडासा गडबड झाली असेल परंतु आज जसा मैदानात आला आणि निश्चितच आपला हुकमी खेळ दाखवून या पहिल्याच टुर्नामेंटमध्ये विनर प्लस मॅन ऑफ द सिरीज डबल खुशी. वेल प्लेड सुजित शेवाळे. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रुपये 25,000 आकर्षक चषक जे पुरस्कृत केले गेले आहे. आपल्या विभागातील नेतृत्व खरं तर आपल्या भागातील आहेत, बऱ्याच लोकांना माहीत नाही. मामी म्हटलं तर गाव कुंभारगाव आणि मामांच्या नंतर बबन शेठ आचरे मामा अतिशय लोकप्रिय नेतृत्व आपल्या विभागातील. त्यांच्या नंतर अगदी समाज सेवेचा वारसा मामींच्या माध्यमातून अगदी जबरदस्तपणे चालू आहे. सेक्टर 17, 16, 17, 18 संपूर्ण कोपरकर विभागामध्ये कधीही मामींच्याकडे तुम्ही आवर्जून कोणत्याही कामासाठी जा. मामी कधीच तुम्हाला
मोकळं माघारी पाठवणार नाही. निश्चित त्यांच्या माध्यमातून कोणती ना कोणती हेल्प केली जाईल. शिरोडे संघ ट्रॉफी काढायला फोटो काढायला अलाव नाही कार्यक्रम झाल्याशिवाय. तर मामींच्या माध्यमातून नेहमीच मोलाचा हातभार राहिलेला आहे आणि ज्या खेळाडूंच्या आमच्या दादांच्या माध्यमातून ही स्पर्धा घेतलेली आहे SM ब्रदर चषक, त्यांना अगदी घरातून मामी घेऊन आले आहेत. कितवीत होता दादा? 12वीत असताना स्वप्नील यांना घेऊन आल्या गावावरून. आणि आज जे पण स्वप्नील आहे मामींचा खूप मोठा पाठिंबा. एकदा मामींसाठी जोरदार टाळ्या वाजवूयात. आणि कधी मामींच्याकडे जा, मामी कधीच आपल्याला नाराज करण्यात, कोणतंही काम घेऊन जा, समाजसेवेत जा, शैक्षणिक जा, राजकीय दृष्टिकोनातून जा, मामी नेहमीच आपल्या पाठीशी उभे आहेत. आणि त्यांच्याच माध्यमातून संपूर्ण त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेकरता 25,000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात आलेलं आहे. असोसिएशनच्या पण ज्या वेळेस लीग होता त्यावेळेस देखील मामींनी आपल्याला भरघोस मदत केली आहे. एकदा जोरदार टाळी वाजवूयात मामींच्यासाठी. आणि मी विनंती करेन या संपूर्ण स्पर्धेचा पहिली एंट्री या हंगामामधील आणि आपला दबदबा पुन्हा एकदा सज्ज आहे दाखवण्यासाठी टीम लव्ह स्टार स्पोर्ट्स युवती संघ ठरतो या संपूर्ण स्पर्धेचा चॅम्पियन. जबरदस्त कामगिरी, बॅटिंग बॉलिंग. अजून मला वाटतं जयदीप अण्णाची कमी बासवून दिलेली नाहीये. जयदीप नाहीये, संतोषचा फॉर्म निश्चित येईल मागे, परंतु सुरुवात धडाक्यात केलेली आहे. आज दीपक नाहीये, जयदीप नाहीये. चला टाळा वाजूया दोन्ही संघ, शिंगणवाडी आणि लव्ह स्टार शिरोडे यांच्यासाठी देखील टाळा वाजूयात आपण. टीम लव्ह स्टार दुसरी टुर्नामेंट, पहिल्या टुर्नामेंटमध्ये साय शिरंबे, दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये लव्ह स्टार. आणि इथून पुढे कॉम्पिटिशन अजून हार्ड होत झाल्यात, कोणतीही शंका नाही. जबरदस्त कामगिरी. थँक्यू, वेल प्लेड टीम, जबरदस्त कामगिरी. रुपये 25,000. चला स्पर्धा जबरदस्तरित्या पार पडली, सगळ्यांनी सहकार्य केलं, सर्व पुरस्कर्त्यांचे पुन्हा एकदा आभार. मामींच्याकडे जाऊयात आपण. अगदी शेवटचे 5 मिनिटं मित्रांनो. मामी अगदी 2 मिनिटांमध्ये तुमचं मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार. समाजरत्न बबनशेठ आचरे मामा यांचं स्मरण करते. आज या ठिकाणी कराड असोसिएशनच्या मार्फत SM ब्रदर्स चषक 2025 याचे सामने जे झाले, या सामन्यामध्ये जेवढ्या काही संघांनी सहभाग घेतला त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कोणत्याही खेळामध्ये जय आणि पराजय हा असतो, परंतु खेळ हे असं माध्यम आहे की संस्कृतमध्ये असं वचन आहे की शरीर माध्यम खलु धर्म साधनम. आपल्याला आपला प्रपंच करत असताना, संसार करत असताना जर आपलं शरीर चांगलं हवं असेल तर कोणत्या तरी खेळाचं आपण अनुकरण केलं पाहिजे. आणि खरं पाहायला गेलं तर क्रिकेट हा खेळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा असा खेळ आहे. आणि अगदी भारतामध्ये पूर्वी या खेळाला आपण म्हणतो की इंग्लंडकडून परकीयांकडून आपण हा खेळ घेतला, परंतु आपल्या भारतामध्ये महाभारतामध्ये याचा उल्लेख आहे की चेंडूफळी म्हणून जो खेळ होता तेच नवीन रूप क्रिकेटचं आहे असं म्हटलं जातं. मला विशेष करून स्वप्नील मोरे आणि सुतेज मोरे यांचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे. ज्यावेळी निवेदक नेहमी सांगताहेत, मागासपासून 2-3 वेळा त्यांनी असा उल्लेख केला की मामींनी सुतेज आणि सुरुवातीला स्वप्नीलला नव्या मुंबईमध्ये आणलं आणि त्याला इथं सेटल केलं. परंतु आम्हाला आचरे मामा यांचे जे कोपरखेळणे विभागामध्ये केबलच्या माध्यमातून इंटरनेटचे सर्व्हिस असेल, जिम सर्व्हिस असेल, या सर्व सर्व्हिसेसमध्ये भागातील सर्व मुलं आम्ही आणलेली आहेत. आणि यातून जर एखाद्याची प्रगती झाली आणि त्यांचा विकास झाला तर खरोखर आम्हाला याचा अभिमान वाटतो की हा जो स्वप्नील आहे तो माझ्याकडे होता. माझ्याजवळ असताना जो काही मामांनी समाजकारण करण्याचं जे काही कोपरखेडणे किंवा नव्या मुंबईमध्ये समाजकारण केलेलं आहे त्याचं काहीतरी त्यानं त्यातून घेतलेलं आहे. आणि त्याने ही सर्व मुलं, आज काही मुलं गावावरून देखील आलेले आहेत, तर ही सर्व मुलं त्यांनी एकत्र केलेली आहेत. ही तरुणाई सर्व एकत्र केलेली आहे. ह्या सर्वांच्या माध्यमातून एखादं सामाजिक काम देखील चांगल्या पद्धतीचं होऊ शकेल. भविष्यामध्ये सर्व संघांनी चांगल्या प्रकारे त्यांचा परफॉर्मन्स द्यावा. विविध ठिकाणी ज्या ठिकाणी
खेळाचे सामने भरवले जातील अशा ठिकाणी त्यांनी आपला परफॉर्मन्स द्यावा, त्यातून त्यांनी बक्षीस मिळवावे अशाच तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते. आजच्या दिवसभरामध्ये जेवढ्या सामनावीर म्हणून असेल, विशेष करून उत्कृष्ट फलंदाज असतील, ह्या सामना होत असताना जेवढ्यांनी सर्वांनी जे काही सहकार्य केलेलं आहे, निवेदक आपले आहेत त्यांनी जे काही कॉमेंट्री सर्वांना चांगल्या पद्धतीनं अगदी कानाला सुख मिळेल अशा पद्धतीची ऐकवलेली आहे, अशा सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. पुनश्च स्वप्नीला आशीर्वाद देते की तुझ्याकडून अशी सर्व तरुणाई एकत्र होऊन ह्या खेळाला एक चांगल्या प्रकारचं स्थान किंवा आपल्या कराड, कोडे, कुंभारगाव असेल, येवती ह्या इकडच्या सगळी मुलं जे आहेत त्यांच्या हातून चांगल्या प्रकारचं कार्य घडावे असे तुला आशीर्वाद देते आणि थांबते. मला या कार्यक्रमाला बोलावलं, या कार्यक्रमाला सहकार्य करायची जी काही थोडीफार संधी दिली, भविष्यात देखील कोणत्याही एखाद्या सामने असतील आणि कोणत्याही खेळाडूला कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल तर आचरे मामांचं दार त्यांना कायम उघडं राहील असं आश्वासन देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच मामी. पुन्हा एकदा मामीने आश्वासन दिलेलं आहे, कोणतंही काम असू द्यात मामीकडे बिंदास्त तुम्ही कधीही जा. आणि या संपूर्ण स्पर्धेचा करता करता ज्याच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पडली, मी विनंती करेन स्वप्नील मोरे यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. त्यांचा सन्मान मी शिंगण साहेबांना विनंती करेन. स्वप्नील साहेबांचा देखील आपण एक प्रेमाची, आपुलकीची, मायेची उपदार शाल देऊन त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करूयात आणि जाऊयात अंतिम चरणाकडे. स्पर्धा अतिशय जबरदस्त पार पडली. सर्व विजेत्या संघांचा आभार, सर्व पुरस्कर्त्यांचा आभार, सर्व खेळाडूंचा आभार. स्पेशली विजयी जे संघ ठरलेले आहेत त्यांच्यासाठी पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पराभूत संघांना देखील हार न मानता भाग घेऊन इथून पुढच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करावी. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.